गाईज वेलकम टू प्रणव सोनोने ब्लाऊज ब्लॉग. तर आज आम्ही सिद्धांत भाऊ हाय करा, राकेश सुराडेचं डांबर बघा, डांबर तर गाईज तुम्ही बघू शकता हे मुझे कुछ दिखाई नहीं दे रहा बा. एक मिनिट गडबड होती. एक मिनिट गाईज फुल्ल्या पडून गाड्या आता हळू गाईज आम्ही हे बघू शकता तुम्ही. मी नाही करायचं, मी करतो, तू गाडी चाललो. सिद्धांत भाऊ 2 शब्द. Oh, I'm very thankful for coming in the vlog. बोलडे 7 किलोमीटर बोलडे सर 3 काय नाही गाव 3 होतं 9 होतं. काय माहिती लय हालू राहिलं. अंदर चुल म्हणा ते, अंदर चुल. इतना सुकून. इथून राईड घेतलं कांचनवाडी. अंदर चल. आपला सत्यम कुठे? थांबा, गाडीच्या उजव्या बाजूला पहा सगळे कांचन. जान दे देंगे इसके लिए. क्या बात कर रहे हो आप? नाचते कांचन. हे बादे तिच्यावर बघा किती कावळे बसलेले, बघून घ्या. पेट्रोल नाही गाडी, आपण बळच घेऊन चाललोय. गाईज शोरल्या बीटची गाडी आहे, काही विषय नाही. आणि शिवाय तिला मीटर आम्ही अर्ध्या तासापूर्वी आमच्या डोक्यात म्हणजे काहीच नव्हतं. आम्ही खायच्या का दूर निघाला रे. कुठे रे? आम्ही म्हणजे आमच्याकडे गाडीचं म्हणजे वाहन नव्हतं कुठल्याही प्रकारचं, आमच्या डोक्यात आयडिया नव्हती. पण देवाने आम्हाला सद्बुद्धी दिली, गाडी पण स्वतःहून आमच्यापर्यंत आली. आणि आता आम्ही इंडस्ट्री नाही, सोशल वर्क साठी. गाईज काय होत गाईज आम्ही आता रोडने आहे, प्रेम भाऊ मधल्या रोडने. नदीवर चाललो. गाईज प्लीज या ना गाईज लवकर. आता आपण इकडे गाईज डायरेक्ट पुलावर या. मळीच्या रोडनी मळीचा रोड नाही कडे मधला रोड तो. अरे मळी अण्णा. ओ दूर. हे अण्णा लवकर ये. पोरींना एक शब्दभर बोलून टाक भाऊ. शब्दभरच बोलता म्हणतो तो, पोरींना जास्त नाही बोलले. ऍटिट्यूड सिग्मा मेल अल्फा मेल आमच्या. लवकर ये भाऊ. प्रणव भाऊ ड्रायव्हिंग करण्याचा एक्सपिरियन्स सांगा. पिकअप आली नंबर वाटते. आता तुम्हाला एक स्टंट दाखवणार आहे मी. नको रे, बघायचा का? त्या कारणास्तव आपण रद्द डिले केलेला आहे. साहिल वाणीची किंवा बाळू मालेची गाडी ज्या वेळेस आमच्या हातात येईल, आम्ही बरोबर गाडी चालू आहे त्या ठिकाणी. बाकी काहीच बाकी काही म्हणणं नाहीये आमचं. आम्ही डेस्टिनेशन वर पोहोचू आता 5-10 मिनिटात. 5-10 मिनिटात नाही, अवघ्या 2 मिनिटात आमचं डेस्टिनेशन आत येत आहे. अरे गचका आलाय. हे बघा गाईज खूप ऑब्स्टॅकल आहे आम्हाला, पण काय आहे आम्हाला इंग्लिश आम्हाला खूप ओढ लागली आहे सोशल वर्क करायची. तर हॅलो गाईज, आम्ही आलोय आज. काय आपलं काय ऍक्टिव्हिटी भाऊ? सोशल अवेअरनेस ऍक्टिव्हिटी आमची. तर आमचा मित्र राधे निकुंभ. सॉरी बघताय तुम्ही हे बघा राधे इकडे बच्चा. राधे कम ऑन बेबी. राधे सी यू कॅन सी राधे नाही मूड मध्ये. नको ठीक आहे चालते. आपण आता काय ओ माय गॉड, दॅट्स बाबा शिंदे. बाबा राकेश बाजूला होतो. नाही थांबून घेतलंय त्याने कॅमेरा बघितल्यावर. तर आता आपण नदीत उतरत आहोत. सुगंधित खुशबुदार नदीत उतरत आहोत आपण. चला. नदीत उतरत नाही, आपली गाडी पार्क केलेली तिथं.
आहे तर आम्ही दोघं रॅम्प Ramp walk करताना. डांग डांग डुंग डांग डुंग. काय रे उतरला खाली पळत पळत जाऊ आणि हे मॉडेल एक्सक्यूज मी Yeah. Yes. नायजेरियावरून आणलाय आम्ही ये निग्रो हाय गजब बेइज्जती है अच्छा आम्ही तेच काय होता बॅन नो बॅड वर्ड्स नो बॅड वर्ड्स नो बॅड We have to take a more than 5 photos. या ऍब्सोल्युटली या राधे Yes. How's हे the बघा location, आम्ही guys? मगाशी जो एका मिनिटापूर्वी जो राधे दाखवला तोच हा राधे काहीच काहीच नाही बाकी बदल नाही हो फक्त अंजूत बदल झालाय माझ्यात काहीच बदल कसं आहे आपल्याला असली शब्द घ्यायचे नाही आणि देवांच्या मूर्त्या वगैरे खाली बघून चालव हा माग नाही लागायचं काही पूजा करा इथं पूजा करा पूजा ए ही आहे गोदावरी नदी कोपरगावची सुप्रसिद्ध आपलं करून घ्या मग करू सगळं ते आल्यावर मला तो पिक्चर आउट राहिला ए कांचना कांचना ए भो यार ही झालं डेंजर विषय दिसतो बर का काही माग नाही लागायचं ए काही ओलंडू नका बर का फक्त कशावर बाकी काय ओलंडू नका राकेट नीट बोल रे Rakesh, this is not how we talk in the vlog. या Get that in your fucking hand. इट्स प्युअर इंग्लिश दिस इज गावठाड Cut कर देना. येस येस आहे तुम्हाला पोत येतं तरी जायचं नाही हे खाली मय मूर्त्या ते बघा रे भाऊ कुठे घ्यायचे बिफोर आफ्टर फोटो आपल्याला इथंच घेऊ काढायला थोडस इथं असं शांत शांत का वाटतंय गुफा कोणाची अरे भाऊ, मला भीती वाटू राहिली. आपण बघू शकता ही गुफा इथे म्हणजे आपण याला आलेलो आहे का म्हणतात Let's explore it, guys. Let's explore it. येस आफ्टर सम टाइम Yeah. फर्स्ट विल डू द ऍक्टिव्हिटीज गणपतीची एक मूर्ती आहे इथं ते जाऊ दे इंग्लिश नको मारू का एखादे लिंबू बिंबू पड ओलंडू नको नाही, नाही. होईन बाहेरचा तुला हे खरंच गणपतीची त्यांची मूर्ती बरं का काढू शकतो आपण बाहेर लिंबू वळून काय बाहेरच्या मूर्ती जामून वळायला ते बाई इथं सातदामचे ए भाऊ ही काढू शकतो आपण ही मूर्ती जवळ आहे हे काय इथं आहे ना काढायलाच मूर्ती बघ तिथं पण एक ही काय दगडाची मूर्ती कायची नाही नाही ती नको घेऊ ती नको ए अभिषेक थांब ड्यू टू द गणपती इमर्जन येस दॅट इज विसर्जन हे अशा प्रकारचं विसर्जन झालं नाही पाहिजे करायचं प्रॉपर पद्धतीने हो. ब्लॉग तुला आम्ही नुसतं मजाक मस्ती नाही तर एक सोशल मेसेज पण हो. देतोय की मूर्त्यांचं ज्यावेळेस तुम्ही विसर्जन करता मोस्टली तुम्ही मातीच्याच मूर्त्या वापरा इमर्जन येस शॅडो मातीच्या Eco वापरा friendly. इको फ्रेंडली वापरा काय रे पुढच्या वर्षी आम्ही हेच करणार आहे अरे तू है सुना ये पूरी धरती तू चलाता है मेरी भी सुन ले अरज मुझे घर बुलाता है भगवान है कहाँ रे तू है खुदा है कहाँ रे तू ए अरे ते विसर्जन नीट करून घे. show them येस this is what we should not do. Yes, this is what we should not do. अतिशय वाईट वाटते मला बूट काढून घे. मी हे राधे, बघतोय त्या तुम्ही मूर्त्या बाप्पा नीट बघू असं शकता खाली. कसे हाल झाले बाप्पांचे एवढे 10 दिवस एवढे थाटामाटात जगले आणि शेवटच्या दिवशी हे असं बघायला मिळतंय हे करायला नाही पाहिजे गाईज पुढच्या वर्षी दक्षता घ्या थोडी हो 100% गणपती बाप्पा आत बुडवा आपली संस्कृती जपा बाकी काही नाही 100% हेच जय महाराष्ट्र प्रेम आहे तुझ्या जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. आणि नदी आणि तुमचं झालं की मग आम्ही आमचं ते आम्ही घरी निघून जाणार तेव्हा काय तुला गांडीला नाही सॉरी सॉरी गाईज बिग मिस्टेक गाईज ए, अरे Happened गणपतीचं by- विसर्जन Happened by- हॅपन बाय मी तू समझा हाँ नहीं तू समझा नहीं आपण बाई मी नाही भाऊ इथं गणपती बाप्पाची काय बघलाय कशी हे बघा ही अवस्था झाली नाही पाहिजे
काढायच्या बरं का 2-3 का व्हायना बाहेर या. हे बघा बाबा रेडी झाले सोशल अवेअरनेस साठी. पुढच्या वर्षी आम्ही खरंच मातीची गणपती, मागच्या वर्षी आम्ही तुरटीचा बसवला होता, या वर्षी चुकी झाली बाप्पा सॉरी. या चुकी झाले नाही पाहिजे. या चुक्या परत नाही होणार. राकेश जातोय का? हे बघा राकेश भाऊ गणपतीची मूर्ती आणतानी. लागलं बरं का याला 100% काहीतरी झालेलं. हातबीत लावला काय मागून कोणी? भाऊंनी हे अशा प्रकारचं विसर्जन आपल्याला नाही करायला गणपती पाहिजे. बाप्पाचं आणा कसं इकडे हे ती. केलेलं आहे. जर हात धर एक पहिले खोले काय पाहून घे जाय. थांब ना, इथं एक मूर्ती रे. हे बघा हे प्रकारचं झालं नाही पाहिजे ए, विसर्जन. अरे तुटतंय. ऐक ना ती थोडस मध्ये थांब. बघा आपले राकेश भाऊ सोड. पाण्यामध्ये उतरलेले आहेत. भाऊ देवासाठी काही पण गणपती बाप्पा. ए ऐक ना कोणतरी अजून एक जण जा. मोरया. मंगल मूर्ती ओढ राखे वरती ओढ ओढ एक जण जा, अजून कोणतरी शूज काढ रे पटकन. सामे शूज काढ मध्ये जा. पॅन्ट वरती कर. वरती का बरं ओढतोय राग्या? अरे इकडे घे ना, पुनर्विसर्जन करून थोडस मध्ये. अरे मग आज काय कोरडे का? अशा अमृताचं विचार. ए राजे तुझा मोबाईल काढ, फोटो काढते. राखेला उचलता येईल. पाय सटा पटकन काढ. वरती कर रे बाय. आपल्या ग्रुपचा फोटो होऊन जाईल. ए सामे पहिले पाय ठेव. तर काय सोशल अवेअरनेस झालेलं आहे जवळपैकी. आम्ही दाखवलंय तुम्हाला तसं. त्याच्यानंतर पण घेतलंय आम्ही. फोटो काढत होतो आम्ही त्याच्यामुळे थांबून घेतलंय. तर बाबा काय म्हणणं आहे तुमचं यावर सोशल अवेअरनेस? केली सोशल अवेअरनेस वगैरे सगळं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची फाटलेली गाणी इथं मित्रांनो ते जाऊ द्या. भाऊनी डायरेक्ट कांचना आणली होती इथं. ते जाऊ द्या मित्रांनो. लिंबू पायाखाली आपण जाऊ रे, राहिले. थांब ना आता. माझं आपण कामाचं जे बोलणं आहे. 10 दिवसचे गणपतीचं हा, ते उत्सवाने महत्त्वाचं. जर साजरा करत असाल तर विसर्जन पण त्याप्रमाणे केलं पाहिजे. तुम्ही बघू शकता तिथं एक मोठी मूर्ती अशी उभी आहे पाण्यात. बघू शकता आपण दाखवलेलं आहे. भरपूर मूर्त्या आहे, इथं दिसणार नाही आता खूप. इथं जवळ आमची एक छोटी मूर्ती होती ती सुद्धा आम्ही विसर्जन आता केली. आम्ही निघालो आहे. हो चला काही मुलं निघाले, काही अजून येत आहे परत. काय म्हणतोय पण माझं घे बरं का मी बोलतो. हो 100%. ए सामे ब्लॉग आज संध्याकाळपर्यंत येणार आहे. हे बघू शकता मुलं. थोडं वाईट बोलला ना. नाही हा? एडिटरले फास्ट लगेच संध्याकाळी माणूस आमचा तर विषय खोले पृथ्वी गोले. पाठवलं रे त्या लोकेशन. ए. होते भाऊ. अरे तुला मानला तो. कंचना नाही भाऊ डिलिव्हरी होते आणि ठेवून दे 10% चार्जिंग. तर काही विषय नाही, जमदार असं करतोय आपण कार्यक्रम. चला झालं ब्लॉग ओय. पुरतं एवढं सोशल अवेअरनेस खूप झालं. हो. आता आम्ही आमच्या मोड मध्ये थांबा थोडं. हो येस येस. आमच्या भाऊनी ते एनाकोंडा धरला. एवढा मोठा एनाकोंडा होता. एवढा मोठा येणार कोण आणला. दोघं सोबत होते आज. भाऊनी अशी काठी असा कोंडा एनाकोंडा असा होता. ए दाखव एनाकोंडा असा होता. भाऊकडे अशी काठी होती. भाऊने अशी काठी काढली. दीपक धरून दाखव ना, धरून दाखव दीपक. His name is दीपक. दीपक. दुसरा एनाकोंडा नाही तिथं. तर भेटू नेक्स्ट शॉट मध्ये. नाही एक शॉट नाही. हा मग नाही नेक्स्ट शॉट नेक्स्ट शॉट मध्ये भेटू, नाही तर डायरेक्ट बाय देऊन टाकू तुम्हाला. ये घे बरं का ये घे. काय समझ रहे हो आप समझ रहे हो? शॉट नाही. मेरे दो लाल. लाल नाही ते. लाल करी जाएगा. या ब्लॉगची समाप्ती इथंच. तर भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.